धन्यवाद तृप्ती. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. बंसी के बहते स्वरों का प्राण वंदे मातरम. झलरी झनकार झनके नाद वंदे मातरम. शंख के संघोष का संदेश वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. सृष्टि के बीज मंत्र का है मर्म वंदे मातरम. राम के वनवास का है काव्य वंदे मातरम. दिव्य गीता ज्ञान का संगीत वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. हल्दी घाटी के कणों में व्याप्त वंदे मातरम. दिव्य जौहर ज्वाल का है तेज वंदे मातरम. वीरों के बलिदान का हुंकार वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जन जन के हर कंठ का हो गान वंदे मातरम. अरिदल थर थर कापे सुनकर नाद वंदे मातरम. वीर पुत्रों की अमर ललकार वंदे मातरम. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम. राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम. 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 धन्यवाद. धन्यवाद निनाद. आपल्या आजच्या सत्राचा विषय आहे गलवान संघर्ष, भारताची संरक्षण सिद्धता. आपण सर्वच जाणतो की 15 जून रोजी पूर्व लडाख मधील गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनच्या संरक्षण ताकदीबाबत चर्चा सुरू झाली. थोडे मागे जाऊन जर आपण आपला इतिहास पाहिला तर भारत आणि चीन या सीमा संघर्षाची ही काही पहिली वेळ नाहीये. 1962 साली अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथील 4 आठवडे चाललेले युद्ध, 1967 साली सिक्कीम येथील नाथुला भागातील अतिक्रमण आणि भारतीय सैन्याने त्यास दिलेले चोख उत्तर,
1986 साली अरुणाचल प्रदेश येथील सुदरांगचू येथील अतिक्रमणाचा चीनी सैन्याचा प्रयत्न आणि भारतीय सैन्याचे त्यास दिलेले प्रत्युत्तर या आणि असे अनेक वेळा चीनने घुसखोरी आणि अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघितले तर अनसेटल्ड बॉर्डर डिस्प्यूट्स न संपवता त्याचा वापर करून साम्राज्य विस्तार करण्याचे चीनचे धोरण आहे. साधारण 9 मे पासून चीनी सैन्य अधिक आक्रमक झाले. या आक्रमकतेची अनेक कारणे असली तरी महत्त्वाचे कारण म्हणजे चीनचा विरोध असून सुद्धा आपण तटस्थ राहून 2014 पासून लडाख या भागामध्ये सुरू केलेली रस्ते बांधणी. प्रत्यक्ष सैन्यातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन या गंभीर परिस्थितीचे आपण आकलन करावे आणि अधिक माहिती जाणून घ्यावी. यासाठी आज आपल्या सोबत आहेत आपले वक्ते निवृत्त मेजर विनय देवगावकर. विनय सर यांनी आर्किटेक्ट विषयामध्ये पदवी मिळविल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केले जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड रिमोट सेन्सिंग या विषयामध्ये. नंतर मॅनेजमेंट स्टडीज फ्रॉम IIM इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनौ. 2004 ते 2011 या कालावधीमध्ये त्यांनी मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या ॲज अन ऑफिसर अशी सेवा केली. त्यांचे मेजर म्हणजे त्यांनी जास्त करून अमृतसर, सिक्कीम आणि जम्मू अँड काश्मीर या विभागामध्ये काम केले आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ डिफेन्सेस, रोड्स, ट्रॅक्स, ब्रिजेस आणि वेदर कंडिशन्स, माइन लेइंग ऑपरेशन्स, स्पेशली डिप्लॉयड फॉर GIS बेस्ड मॅप सेक्शन ऑफ कॉप्स इन हेडक्वार्टर ऑफ सुकना, सिलगिरी. सर आर्किटेक्ट आहेत आणि ते स्वतः प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट्स घेतात. तसेच त्यांची स्वतःची एक फर्म आहे. टेरेन मॉडेल हे जे मॉडेल्स असतात त्याची स्वतःची फर्म आहे. तसेच सेवा कार्यानंतर अनेक समाज माध्यमांवर संरक्षण विषयक मार्गदर्शन सत्रे घेणे किंवा सेमिनार यांच्यामध्ये त्यांचा ॲक्टिव्हली सहभाग आहे. कार्यक्रमाचे सूत्र सरांच्या हाती देण्यापूर्वी मी सर्वांना एक नम्र विनंती करते की कोणाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास त्यांनी त्या फेसबुकच्या चॅटबॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये विचाराव्यात, जेणेकरून सत्राच्या शेवटी सर आपल्या शंकांचे निरसन करतील. आपला जास्त वेळ मी विनय सरांना विनंती करते की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम विवेकानंद सेवा मंडळाचे मनापासून धन्यवाद. आज या महत्त्वाच्या विषयाला आपण इथे व्यक्त होण्यासाठी मला बोलवलेलं आहे. आणि सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की हा जो संघर्ष आहे हा आत्ताचा नाहीये, जुनाच आहे. जुना म्हणजे किती जुना आहे तर आपल्याला त्याच्यासाठी त्याची पाळंमुळं शोधायला इतिहासात जाणं गरजेचं आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल बदलायला फार वेळ जात नाही आणि त्याचा भूगोलही लवकरच बदलतो. त्यामुळे आपल्याला आपला भूगोल जर इंटॅक्ट ठेवायचा असेल तर आपल्याला आपला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या वैस वर्षा पण चालू असतं. ज्याला आपल्या देशाचा भूगोल माहित नाही त्याला इतिहासात कुठेच स्थान मिळत नाही. त्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली जाणून घेणं गरजेचं आहे. इतिहासात पण आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायला लागतील आणि भूगोलातल्याही काही गोष्टी जाणून घ्यायला लागतील. आज माझा प्रयत्न होता की कम्प्युटरवरती काही स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवण्याचा, पण आज इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूपच अडचणीची असल्यामुळे माझ्याकडे थोडा प्रॉब्लेम आहे आज नेटचा, त्यामुळे मला ते दाखवता येणार नाही. मी तुम्हाला व्हर्बली जेवढं कम्युनिकेट करून सांगता येईल तेवढं मॅक्झिमम सांगायचा प्रयत्न करेन. आपण जर बघितलं सर्वप्रथम एक थोडंसं क्लॅरिफिकेशन म्हणण्यापेक्षा एक काय म्हणू आपण त्याला कन्फेशन. सी फर्स्ट ऑफ ऑल आय एम नॉट अन एक्सपर्ट. म्हणजे आज एवढी सगळी माहिती या माहितीच्या मायाजालामध्ये उपलब्ध आहे. गुगल केलं तर सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे फिंगर टिप्सवर अवेलेबल असते. मग त्या केसमध्ये एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे, एवढे सगळे एक्सपर्ट्स काय 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 सांगत आहेत. मग आज मी इथे काय विशेष तुम्हाला देणार आहे, विशेष तुम्हाला काय सांगणार आहे, तर मी या विषयातला आय कॅनॉट कॉल मायसेल्फ ॲज अन एक्सपर्ट इन दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. कारण हा विषय इतका प्रचंड आहे आणि इतके याला डायमेन्शन्स आहेत की याला इंटरनॅशनल डिप्लोमसी, इंटरनॅशनल पॉलिटिक्स पासून ते लोकल जे विषय आहेत तिथपर्यंत सगळ्या गोष्टींचे याला वेगवेगळे आयाम आहेत. त्या प्रत्येकाचा सगळ्यांनी अभ्यास करून त्याच्यातनं काही निष्कर्ष काढणं
त्यामुळे ह्या एवढा प्रचंड विषय असताना त्याच्यात कुठेतरी मी त्या विषयाचा एक्सपर्ट आहे असं क्लेम करणं पूर्णपणे चुकीचं राहील. मग मी नक्की काय करणार आहे आज, तर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींना आय एम गोइंग टू फॅसिलिटेट यू टू लुक ॲट दिस इश्यू. म्हणजे भारत चीन संबंध जे आहेत ते आपण लोकली बऱ्याचदा बघतो की बाबा इकॉनॉमिक फ्रंटवरती आपण त्यांना टेट फॉर टॅट देऊ शकलो तर आपण बऱ्यापैकी आघाडी मिळवली असं म्हणता येईल. काही जणांचं मत असतं की नाही, ते अशक्य आहे, केवळ अशक्य आहे, कारण चीनने ऑलरेडी एवढी प्रगती केलेली आहे. मग त्या केसमध्ये आपण त्यांच्यावरची आपलं जे अवलंबून असणं आहे ते कमी करणं कसं शक्य आहे, त्याविषयी भरपूर मतमतांतरं आहेत. मध्ये त्या सोनमजींनी लडाखवरनं पण काही व्हिडिओज रिलीज केले ज्यामध्ये त्यांनी चायनीज मालाला बॉयकॉट करण्यासंदर्भात भरपूर जोरदार त्यांनी प्रचार केला. त्यालाही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाला, काही ठिकाणी विरोधही झाला. पण मग हे सगळे विषय असताना आज आपण नक्की काय करणार आहोत, तर वी नीड टू हॅव अ होलिस्टिक अप्रोच टू दिस प्रॉब्लेम. मग हा प्रॉब्लेम आपल्याला सुरुवात कुठनं झाली याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि तो शोध घेता घेता आपल्याला आजच्या परिस्थितीत आपण कुठे आहोत आणि कसे आहोत ते बघायचं आहे. आणि मग पुढचा काळ आपण येणाऱ्या काळामध्ये त्याला आपण कसे ऍड्रेस करणार आहोत ते आपण पाहायचं आहे. जर आपण बघितलं तर आजचा जो चीन आहे तो चीन म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. त्याचा जन्म कधी झाला, तर तो चीन आपल्या आजच्या भारतापेक्षा 2 वर्षांनी लहानच आहे. आपण 47 साली स्वतंत्र झालो, इंग्रजांच्या अधिपत्याखालून आपण भारताचा स्वतंत्र भारत झाला. आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना तयार झाले 1949 ला. मग असं असताना चीन अचानकपणे एवढं म्हणजे ज्या पिरियडमध्ये त्यांनी एवढी आर्थिक सुबत्ता मिळवली, आर्थिक प्रगती मिळवली, त्या पिरियडमध्ये आपण नाही मिळवली. मग त्याच्या मागची पण कारण आपण थोडीफार बघणं गरजेचं आहे. 49 साली त्यांना स्वातंत्र्य मिळालं म्हणण्यापेक्षा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचं फॉर्मेशन झालं आणि तिथे त्यांची जे कम्युनिस्ट सत्ता आहे ती स्थापन झाली आणि तिकडनंच खरी सगळी सुरुवात झाली. अदरवाईज आपण जर बघितलं तर त्याच्या आधीच्या काही दशकांमध्ये, रादर शतकांमध्ये, सहस्रकांमध्ये म्हणायला हरकत नाही, भारत आणि चीनचे संबंध कसे होते याविषयी थोडंसं आपण 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. याचे रेफरन्सेस काही ठिकाणी महाभारतात पण आढळतात. तर ते तुमच्याकडे आता आपल्याकडे विवेकानंद सेवा मंडळमध्ये सगळे भरपूर अभ्यासू विद्यार्थी आहेत आणि बऱ्यापैकी सगळे हुशार या कॅटेगरीत गणलेले आहेत. तर आय एम शुअर माझ्यापेक्षा जास्त नॉलेज त्यांच्याकडेही असू शकेल. रादर ते रेफरन्सेस मिळून अजूनही त्याच्यात अभ्यासाचे विषय निघू शकतील. महाभारतापासून चाणक्यापर्यंत आपल्याला कुठे ना कुठेतरी भारत आणि चीन या संबंधांमधले भरपूर दुवे सापडतात. तर ते आपण शोधून अभ्यास करून आपल्याला त्याच्यातनं येणाऱ्या आपल्या भविष्याकडे बघण्याचा कदाचित दृष्टिकोन मिळू शकतो. कारण शेवटी देश हा त्याच्या जे सत्ताधीश आहेत त्यांच्यासोबतच तिथली जी सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेच्याही जोरावर तो देश पुढे मार्गक्रमण करत असतो. आजच्या घडीला भले तिथले जे राजसत्ता गाजवणारे आहेत ते आणि आपल्यामध्ये काही वैचारिक मतभेद असले तरी सर्वसामान्य जनतेचा तिथला जो एक आपण म्हणतो कॉम्प्लेक्शन जे आहे त्यांचं, जे काही त्यांचं आजचं किंवा पूर्वीचं जे काही त्यांचं मानसिकता आहे तीही समजून घेणं गरजेचं आपल्याला पुढचा विचार करायचा झाला तर 1949 साली चीन तयार झाला, 47 साली आपण तयार झालो आणि त्यानंतर चीननी त्यांचा जो विस्तारवादी अप्रोच आहे तो सुरुवातीपासूनच रेटायला सुरुवात केला. मग त्याच्यामध्ये आपण ओरिजिनल चीनचा नकाशा जर बघितला जो 1949 साली फॉर्म झाला होता तो नकाशा आणि आजचा नकाशा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये भरपूर जमीन आसमानाचं अंतर आहे. म्हणजे आज जो चीन आहे त्याच्या सुमारे 30% भाग हा त्यावेळेस पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणून होता आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या विस्तारवादी भूमिकेतनं एक एक करत प्रदेश गिळंकृत करायला सुरुवात केली. तसाच एक भाग त्यांनी अक्साई चीन, आपला जो भारताचा जम्मू काश्मीर स्टेटचा पार्ट आहे, म्हणजे ओरिजिनल जम्मू काश्मीरचा जर आपण नकाशा बघितला विच वॉज द प्रिन्सली स्टेट, त्या प्रिन्सली स्टेटचा जम्मू काश्मीरचा जर नकाशा बघितला तो नकाशा आणि चीननी गिळंकृत केलेला अक्साई चीन हा जर भाग बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्या काळातले आपले जे राजे महाराज आहेत ते आणि
त्या काळातला तिबेटियन प्रोव्हिन्स जो होता, म्हणजे तिबेटचे जे राज्यकर्ते होते, त्यांच्यात काही सामंजस्य करार झालेले होते. त्या सगळ्या करारांच्या अनुषंगाने ह्या अक्साई चीनची जी बॉर्डर ठरलेली होती ती एक होती. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी तिबेटियन प्रोव्हिन्स सोबत केलेले काही करार होते, त्याच्यामधलीही अक्साई चीनची बॉर्डर काही वेगळी होती आणि आज अस्तित्वात असलेली अक्साई चीनची बॉर्डर काही वेगळीच आहे. चीनने 59 साली त्यांच्याकडनं आगळीक सुरू केली आणि 62चं युद्ध आपल्यावर लादलं गेलं. त्या 62च्या युद्धानंतर या अक्साई चीनची बॉर्डर जी ती तर फारच बदलून गेली आणि ऑलमोस्ट हा सगळा अक्साई चीन चा प्रदेश जो आहे तो चीननी आपल्या ताब्यात घेतला. तो ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी भरपूर इतर प्रदेशही त्यांच्या ताब्यात घेतलेत, इन्क्लुडिंग तिबेट. तिबेटचं पूर्ण राजकारण वेगळंच आहे. आपण आता त्या विषयात न जाता आपण आपल्याकडे फोकस करूया. सिमिलरली अरुणाचल प्रदेश म्हणजे ईस्टर्न बॉर्डरवरती चीननी भरपूर काही ॲग्रेशन सुरुवात केलेलीच होती. आजही आपल्याला त्यांचे काही ना काही मध्ये मध्ये कुरापती सुरू असतात, त्या पाहायला मिळत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की त्यांचा रेफरन्स, पॉइंट ऑफ रेफरन्स कुठे आहे तो आपल्याला शोधून काढला पाहिजे. हे त्या काळातले ब्रिटिश आपले जे रूलर्स होते त्यांनी तिबेटियन प्रोव्हिन्सशी केलेल्या काही करारांचा संदर्भ, म्हणजे आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काही करारांचा रेफरन्स घेऊन चीन ह्या गोष्टी आपल्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतोय. मग त्या तेव्हाच्या करारांचा आता रेलेव्हन्स काय आहे, तर तसं पाहायला गेलं तर काहीच नाहीये. पण चीन त्याच्यावरच बोट ठेवून कायम आपल्याला हे सांगत असतं की हे बघा तेव्हाची बॉर्डर अशी आणि आत्ताची बॉर्डर अशी, वेरॅज त्याच्यामध्येही भरपूर तफावत आहे. कारण आज आपण अक्साई चीनचा जो प्रदेश आहे तो बघितला तर ज्याला आपण म्हणतो की तिथे एक पातही उगवत नाही अशा प्रकारचा तो प्रदेश आहे. पण असं असताना मग त्याचा भौगोलिक किंवा सामरिक उपयोग नाहीये का, तर 100% आहे, रादर मोर दॅन 100% आहे. कारण आपण जर बघितलं आत्ताचा जो रिसेंट क्लॅशेस जे होते ते गलवानचे होते, त्या गलवानच्या क्लॅशेसचा बेसिक रिझन काय आहे, तर त्याच्या पुढे असलेलं त्याच व्हॅलीमधनं पुढे गेल्यावरती एक पठार जे लागतं तिथे आहे दौलत बेग ओल्डी नावाचं एक एअरफोर्सचा बेस आहे. त्या बेसवरती जेव्हा आपण आपली पूर्णपणे फुल फ्लेजेड एअरफोर्सची आपण तिथे तैनाती ठेवू, त्यावेळेस आपल्याला पूर्ण त्या पठारी क्षेत्रामध्ये म्हणजे जे काराकोरम रेंजेस आहेत त्याच्या पलीकडचा जो पठार आहे तिकडनं आपल्याला चायनाच्या सर्व ऑलमोस्ट तिबेटच्या सर्व भागांवरती आपल्याला काय म्हणतात त्याला, दे कॅन बी विदिन आवर रेंजेस इफ वी हॅव गॉट बेटर होल्ड इन दॅट DBL. दौलत बेग ओल्डी ऍडव्हान्स ग्राउंड लँडिंग ग्राउंड म्हणतात त्याला, ALG म्हणतात. दौलत बेग ओल्डी ALG ला पोचण्याचा मार्ग कुठनं जातो, तर तो लेहवरनं आपल्याला गलवान व्हॅलीच्या तोंडाच्या समोरून असा तो मार्ग जातो आणि हा खूप खडतर असा मार्ग आहे. हा मार्ग इतके दिवस भरपूर असा अडचणींनी भरलेला होता. गेल्या काही वर्षांमध्ये तिथे आपली जी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे ती खूप जोरदार पद्धतीने सुरू झाली. गेल्या एका दशकामध्ये त्याच्यामध्ये आपण त्याचं जे टारिंग म्हणू म्हणजे स्लँग मध्ये त्याला आपण म्हणू की डांबर टाकण्याचं काम जे असतं, म्हणजे डांबरी रस्ते करण्याचं जे काम आहे ते काम प्रचंड जोरदार प्रमाणात सुरू झालं. आणि आत्ताच्या घडीला आपल्याला जरी तो पूर्णत्वास नसेल झालेला तरी जो काही दिवसांचा रादर आठवड्याचा ट्रॅव्हल असतो तो काही दिवसांवर 1 ते 1.5 दिवसांवर आलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपले जे डिफेन्स प्रिपेअर्डनेस आहे ते आपण सुधारण्याकडे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट सुधारण्याकडे गेल्या 1 दशकामध्ये आपण खूप जास्त चांगला प्रयत्न सुरू केलेला आणि ही सगळ्या दुखत्या विनयजी तुम्ही म्यूट झाला आहात. आता झालं? हॅलो, हो येतोय, आता येतोय. हो हो. हा सॉरी, म्हटल्याप्रमाणे इंटरनेटचे थोड्या अडचणी आहेत माझ्याकडे त्यामुळे डिस्कनेक्ट झालो होतो. तर मूळ मुद्द्याकडे आपण परत येऊया. हा जो दौलत बेग ओल्डी ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड आहे
तिकडे आपण आपली एअरफोर्सची तैनाती व्यवस्थित झाल्यानंतर हा पूर्ण प्रदेश आपल्या टप्प्यामध्ये येईल असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच दृष्टिकोनातनं भारताने आता प्रयत्न सुरू केलेत आणि त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण सुरुवात केलेली आहे. नॉट जस्ट दिस पर्टिक्युलर ऍक्सिस, सिमिलरली आपण सिक्कीम मध्येही गेल्या एक दशकात भरपूर डेव्हलपमेंट केलेले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्येही भरपूर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट केलेले आहेत. आपण जर हा भूभाग नीट बघितला तर भारताकडनं आपल्या या सगळ्या बॉर्डर्स वरती पोचायला मध्ये हिमालय उभा आहे. म्हणजे भारताच्या समतल भागात, म्हणजे खाली त्या अरुणाचल प्रदेशच्या खाली आसाम आहे, इकडे सिक्कीमच्या खाली वेस्ट बेंगॉल आहे आणि इकडे उत्तराखंड पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत खाली आपल्याला पंजाब प्लेन्स आहेत आणि उत्तर प्रदेशचा काही भाग आहे. या प्लेन्स मधनं आपल्याला सडनली राईज होऊन वरती बॉर्डर वरती पोचायचं आहे. आणि मग तसं होत असताना आपल्याला विच इज वन ऑफ द यंगेस्ट माउंटन्स इन द वर्ल्ड, हिमालय, तो आपल्याला पार करून वरती पोचायचं असतं. मग त्या हिमालयाला आजही जर जिओग्राफिकली जिओलॉजिकली आपण नीट बघितलं तर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली लँडस्लाइड्स होत असतात, कारण टेरेन शिफ्टिंग होत असतं. मग ते होत असताना तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि चायनीज साईडनी येणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल व्हेरिएशन्स प्रचंड येत असतात. कारण त्यांना चीनला काय करायचं ते त्यांच्याकडे तिबेटियन प्लाटू ज्याला आपण म्हणू, त्या प्लाटू मधनं त्यांना या रिजलाईन पर्यंत पोहोचायचं, विच इज कम्पॅरेटिव्हली अन इझी टास्क. व्हेरॅज आपल्याकडे ती खालपासनं समतल भागातनं वरती पोहोचण्यासाठी आपल्याला त्या हिमालयन रेंजेस ना क्रॉस करून वरती पोहोचायचं. बेसिकली आयबी म्हणजे जी आहे, आपण ज्याला इंटरनॅशनल बॉर्डर म्हणतो, ती आयबी म्हणजे नक्की काय, तर इट इज अ वॉटरशेड लाईन. म्हणजे रिजलाईन असते, त्या रिजलाईनच्या पलीकडे एक वॉटरशेड आहे आणि अलीकडे एक वॉटरशेड आहे. त्या वॉटरशेडचा जो टॉपमोस्ट पॉइंट आहे त्या टॉपमोस्ट पॉइंटला आपण आयबी म्हणतो. म्हणजे ती आयबी बाय व्हर्च्यू ऑफ दॅट रिज लाईन फॉर्म झालेली असते. तर त्या आयबी वरती पोहोचण्यासाठी आपल्याला खूप खडतर प्रवास करून यायला लागतो. वेरॅज चायनीज साईडनी कम्पॅरेटिव्हली दे कॅन हॅव अ बेटर ऍक्सेस दॅन अस. त्यामुळे त्यांच्याकडनं तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आधी सुरू केल्या, त्यांनी खूप जोरदार पद्धतीने सुरू केल्या आणि त्यांना पोचणंही सोपं होतं. त्यामुळे दे हॅड अ बेटर इन्फ्रास्ट्रक्चर 10 years बॅक. बट आजच्या घडीला आपण या सगळ्या अडचणींवर मात करून तिथे पोहोचून आपण रस्ते पोहोचवले, ब्रिजेस बांधले. कारण तिथे पोहोचून नुसतं चालणार नाही, तर तिथे आपल्याला आपले जे नॉट जस्ट इन्फ्रास्ट्रक्चरल बट बॅटल इक्विपमेंट, ज्याला म्हणजे आपण बॅटल टँक्स पासून, तोफांपासून ते मॅनपॉवर पर्यंत सगळं पोहोचवणं जे आहे ते पोहोचवण्यासाठी लागणारे ब्रिज क्लासिफिकेशन पण वेगळे असतात. त्या क्लासिफिकेशनचे ब्रिज बांधून आपण तिथे पोहोचणं आणि तिथे आपली संरक्षण सिद्धता प्रूव्ह करणं, या सगळ्यासाठी भरपूर वेळ जातो. तो वेळ आपल्याकडे खरोखर होता, परंतु आपण तो काही कारणाने योग्य पद्धतीने युटिलाइज नाही केला. आता गेल्या 8-10 वर्षांमध्ये त्याच्यामध्ये भरपूर फरक पडलेला आणि वी हॅव गॉन मच अहेड इन टाइम. आणि आता आपण म्हणजे आय स्टील रिमेंबर वेन आय वॉज इन सर्व्हिस इन 2008 वी कुड इंडक्ट बॅटल टँक्स इन सिक्कीम. दॅट वॉज द फर्स्ट टाइम इंडियन आर्मी ट्राईड टू इंडक्ट बॅटल टँक्स. आणि हे म्हणजे इट इज नथिंग सिक्रेट, इट इज वेल नोन, वर्ल्ड वाईड नोन फॅक्ट की आता आपण वी आर वेल इक्विप्ड विथ बॅटल टँक्स इन दोज लोकेशन्स ऑल्सो. कारण तिथे पोचल्यानंतर आपल्या पारंपरिक युद्ध पद्धती तितक्याशा कामी येणार नाहीत. मग त्यासाठी आपल्याला सर्व प्रकारचे बॅटल इक्विपमेंट्स तिथे पोहोचवणं आणि त्यांची संरक्षण सिद्धता ठेवणं हे खूप गरजेचं असतं. मग त्यासाठी लागणारं बॅकअप तयार करणं, म्हणजे मी जेव्हा सर्व्हिसमध्ये होतो तेव्हा पण आणि आमच्या ज्या इंजिनियर रेजिमेंट ज्याला आपण म्हणू, त्या सगळ्या इंजिनियर रेजिमेंटचं कामच हे असतं की ह्या सगळ्या इक्विपमेंट्स इंडक्शन करण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना डेव्हलप करून देणं. आणि त्यामध्ये इतके वर्ष कुठे ना कुठेतरी एक आपण म्हणू की लॅग होता, तो आता लॅग आपण बऱ्यापैकी भरून काढलेला आहे. आणि खरी दुखती नस जी आहे ती आजच्या काळामध्ये चीनची खरी जी अडचण आहे ती हीच आहे की इतके वर्ष ज्या भारताने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तिथे फार काही केलेल्या नव्हत्या, त्या आता अचानकपणे सुरू होताना त्यांना दिसत आहेत. आणि इतके वर्ष चीननी जिथे बॉर्डरवरती, त्या ज्या हाय अल्टिट्यूड बॉर्डरवरती कायमच त्यांचा वर्चस्व दाखवण्यासाठी प्रयत्न केले होते, तिथे कुठेतरी भारत त्यांना आता टिट फॉर टॅट उत्तर देण्याची क्षमता ठेवतो. ही त्यांची खरी दुखती नस आहे. आणि त्याच्यातनच मग सुरुवात होते संघर्षाची. पण हा संघर्ष फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नसून हा आहे त्यांच्या आयडिओलॉजिकल संघर्ष. याच्याविषयी आपण
नंतर बोलू. आता आपण मिलिटरी संघर्ष जो आहे त्याच्याविषयी बोलू. मग त्यांनी सुरुवात कुठनं केली, तर काही वर्षांपूर्वी त्यांनी अरुणाचल पासून खरी सुरुवात केली. अरुणाचलमध्ये त्यांनी कुरापती सुरू केल्या. दे स्टार्टेड क्रॉसिंग दॅट मॅकमोहन लाईन. मग त्या लाईनीवरती एक्झॅक्टली असतं काय, तर आर दे फेंग्स लाईक पाकिस्तान बॉर्डर, म्हणजे आपली जी भारताची पाकिस्तान सोबत जी बॉर्डर शेअर होते, आयबी म्हणा किंवा एलसी म्हणजे एलओसी ज्याला आपण म्हणू, त्या ज्या बॉर्डर आहेत त्या आणि अरुणाचलच्या किंवा सिक्कीमच्या किंवा इकडच्या तिबेटियन प्लाटूला लागून असलेल्या सगळ्या बॉर्डर ज्या आहेत, याच्यातला बेसिक फरक हा आहे की पाकिस्तानशी असलेल्या सर्व बॉर्डर, ऑलमोस्ट ऑल द बॉर्डर्स आर फेन्स्ड, व्हेरॅज तिबेटियन प्लाटू शी लागून असलेल्या आपल्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या कुठल्याही प्रकारे फेन्स नाही आहेत, कारण तिथे कंटिन्युअसली वेदर कंडिशन्स इतक्या ऍडव्हर्स असतात. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं की वॉटरशेडच्या संदर्भात इतक्या अॅनोमलीज तिथे आहेत की त्या रिझॉल्व्ह करता करता त्या फेन्सचं काम करणं आत्ताच्या घडीला तर काही शक्य नाही. त्यामुळे त्या दोज बॉर्डर्स आर नॉट फेन्स. आणि तिथे मग काय होतं, पेट्रोलिंग पॉइंट्स, आपण या आत्ताच्या डिस्कशन मध्ये बऱ्याचदा ऐकलं असेल की दीज आर द पेट्रोलिंग पॉइंट्स फ्रॉम आवर साइड, दोज आर द पेट्रोलिंग पॉइंट्स फ्रॉम their side. At the same time there are few patrolling points which are patrolled by both the sides, म्हणजे इंडियन आर्मी पण पेट्रोलिंग करते आणि चायनीज आर्मी पण तिकडे पेट्रोलिंगला येत असतं. आणि हे जे पॉइंट आहेत ते पॉइंट कंटिन्युअसली पेट्रोलिंग करून आपण त्याच्यावरती दॅट इज अंडर आवर ज्युरिडिक्शन हे आपण तिथे प्रूव्ह करत असतो. आणि दॅट इज द ओनली वे टू डू इट. कारण भारत आणि चीनमध्ये त्या संदर्भात झालेले जे करार आहेत ते जर आपण बघितले तर कुठल्याही प्रकारे आपण तिथे परमनंट इन्स्टॉलेशन, मिलिटरी इन्स्टॉलेशन तिथे फेन्स म्हणजे आयबी वरती आपण तिथे बांधू शकत नाही. सेम इज फॉर चायनीज साइड, दे कॅनॉट कन्स्ट्रक्ट एनी परमनंट डिफेन्सेस ऑन दोज बॉर्डर्स. मग तसं असताना काय असतं, काही किलोमीटर आतमध्ये भारतीय हद्दीत आणि त्यांच्या हद्दीत चायनीज हद्दीमध्ये काही किलोमीटर आतमध्ये त्यांनी त्यांचे डिफेन्सेस बांधायचे, म्हणजे ज्याला आपण म्हणू की बंकर्स बांधायचे किंवा ज्याला आपण म्हणू बॅरॅक्स बांधायचे, ते बांधून तिथे यू आर सपोज टू बी होल्डिंग दोज प्लेसेस अँड कीप ऑन पेट्रोलिंग द बॉर्डर एरियाज. आणि मग त्या ठिकाणी दरवेळेस प्रत्येक वेळेस त्या बॉर्डरवर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाजूचा माणूस असेलच असं नाही. वी नीड टू कीप रेकॉर्ड्स ऑफ ऑल दीज पेट्रोलिंग्स. आणि ते पेट्रोल जे आहेत ते पेट्रोल्स डिसाईड करत असतात की बाबा हा आत्ताच्या घडीला तिथे काही म्हणजे ते जे रेफरन्स आहेत ते आपल्या मागे हेडक्वार्टरला देत असतात की हो आज इथून इथपर्यंत पेट्रोलिंगला जाऊन आलो. आणि त्या पेट्रोलिंग मध्ये ते जे रिपोर्टिंग करतात की आज इथे काही बांधकाम दिसलं नाही किंवा इथे काही दिसलं. जसं आता गेल्या काही महिन्यापूर्वी भारतीय इंडियन आर्मीने रिपोर्ट केलं होतं की दे हॅव स्टार्टेड कन्स्ट्रक्टिंग सम डिफेन्सेस इन दॅट पर्टिक्युलर पोर्शन जस्ट अहेड ऑफ गलवान व्हॅली. मग ते रिपोर्ट झाल्यानंतर दोन आर्मींमधले जे ज्याला म्हणू आपण मिलिटरी लेवल जनरल किंवा ब्रिगेडियर लेवलचे जे टॉक्स असतात ते होतात आणि असे काही अडचणी आल्या तर त्या रिझॉल्व्ह केल्या जातात. जर त्या नाही रिझॉल्व्ह झाल्या तर मग त्याला एस्केलेशन पाथ दिलेला असतो. तो एस्केलेशन पाथ विथ ड्यू कोर्स ऑफ टाइम घेतला जातो जर म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी ते प्रश्न रिझॉल्व्ह नाही झाले तर. तर अशा पद्धतीने आपण हे वॉटरशेड किंवा जी आयबी आहे ती आपण मॅन करत असतो. मग अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनी असंच मॅन हँडलिंग करून फोर्सफुली ही जी आयबी आहे ती अल्टर करण्याचा प्रयत्न केला. दे फेल्ड. काही 3-1 वर्षापूर्वी आपण बघितलं होतं, दे ट्राईड द सेम थिंग ऑन द भूतानीज बॉर्डर, जिथे आपण डोकाला किंवा डोकलाम ज्याला आपण म्हणतो त्या प्रदेशामध्ये चीननी आगळीक करायचा प्रयत्न केला. आता डोकालाम किंवा डोकाला हा जो प्रदेश आहे हा जर आपण बघितला तर तो कुठे आहे, आपला जो बॉटलनेक पोर्शन आहे भारताचा, वेस्ट बेंगॉल मधनं आपण आसाममध्ये जाताना देर इज अ व्हेरी नॅरो स्ट्रिप. त्या नॅरो स्ट्रिपच्या बरोबर अपवर्ड्स म्हणजे नॉर्थवर्ड्स एक पोर्शन आहे विच इज ऍक्च्युअल टेरिटरी ऑफ भूतान. इट इज ऑन द ट्राय जंक्शन ऑफ इंडिया, भूतान अँड तिबेट. त्या ट्राय जंक्शन वरती असलेला हा डोकालाम परिसर आहे. आणि त्या परिसरामध्ये चीननी काय केलं, जेव्हा भारत टिट फॉर टॅट देण्याच्या परिस्थितीत आहे तेव्हा त्यांनी दे ट्राईड अ डिफरंट ट्रिक टू
मीडिएट वाया भूतान. मग त्यांनी भूतानच्या प्रदेशावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आणि तिकडनं भारताच्या त्या चिकन नेक पोर्शन वरती, कारण डोकालाम इज वन ऑफ दॅट टॉपमोस्ट पॉइंट इन दॅट विसिनिटी फ्रॉम वेअर दे कॅन कीप दॅट सर्वेलन्स ऑन द चिकन नेक पोर्शन. आणि तिथे जो त्यांना कंटिन्युअसली सर्वेलन्स ठेवणं सहज सोपं जावं म्हणून त्यांनी त्या प्रदेशावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तसा अर्थार्थी भारताशी समोरासमोर त्यांना संघर्ष करावा लागणार नाही. आणि जर करावा लागला तर तो भूतानच्या मार्फतच करावा लागेल. पण त्या ठिकाणी आपण डिप्लोमसीच्या जोरावर भारताने, आणि ऑब्व्हियसली विदाऊट मिलिटरी ते शक्यच नव्हतं, मिलिटरीच्या आपल्या जवानांनी तिथे जाऊन जो संघर्ष केला त्या संघर्षाची परिणिती अशी झाली की त्यांना परत त्या ज्या रेज लाईन कॅप्चर केल्या होत्या त्या रेज लाईन सोडून परत रिव्हर्स स्लोपला, म्हणजे चायनीज साईड, तिबेटियन साईडच्या स्लोपवरती जाऊन बसणं त्यांना कंपल्सरी झालं. आणि तिथे चीनसाठी दॅट वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग डिफीट ऍज सच. आपण ज्याला म्हणू शकू की एक हिंदीमध्ये सांगायचं शर्मिंदगी वाली बात थी वो उनके लिए. त्याच्यानंतर त्यांनी सेम गोष्ट सुरुवात केली, नेपाळला कुठेतरी पोक करायला सुरुवात केली आणि जो अक्साई चीन पोर्शन आहे तिकडेही त्यांनी कुरापती काढायला सुरुवात केली. आता जी LAC म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल विच वॉज फॉर्म आफ्टर 1962 वॉर, आणि जी आपण ज्याला कन्सिडर करतो IB, त्या IBच्या मधले काही पोर्शन आहेत जिथे चीननी ऑलरेडी त्यांचे होल्डिंग ठेवलेलं आहे. मग त्यातला जो पेंगॉंग सो लेक आहे त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल फिंगर 4 ते फिंगर 8 या परिसरामध्ये दोघांचेही पेट्रोल रेग्युलरली जात होते. भारतीय पेट्रोलिंग पॉइंट पेट्रोलिंग पण जात होते आणि चायनीज पण येत होते. आणि तिकडे त्यांनी आपलं परमनंट होल्डिंग ठेवायला सुरुवात केली आणि तिकडनं परत त्यांनी एक संघर्षाला नवीन वाट केली. तिकडेही त्यांना बऱ्यापैकी मागे सरकावं लागलं आणि जी LAC लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे त्याचा सन्मान ठेवत त्यांना परत त्यांच्या भूभागामध्ये परत जाऊन त्यांचा जो जुना दे हॅड टू फॉल बॅक टू द ओरिजिनल पॅटर्न ऑफ पेट्रोलिंग अँड ओरिजिनल पॅटर्न ऑफ दॅट LAC. तिकडेही त्यांना कुठेतरी तोंडगाची पडायला लागलं. मग त्यांनी तिसरा प्रयत्न कुठे केला, तिसरा आणि चौथा दोन्ही पॅरलली त्यांनी सुरू केले. ते होते नेपाळच्या मार्फत. पहिला होता तो लिपुलेक कालापानीचा, आपण ऐकला असेल, आता रिसेंटली त्यांनी सुरुवात केली. कारण नेपाळमध्येही गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची जी राजसत्ता होती ती बदलून कम्युनिस्ट आधिपत्याचं राजसत्ता आलेली आहे, कम्युनिस्टांचं राज्य आलेलं आहे. त्याला कुठेतरी प्रेशराईज करून त्यांनी भारताशी कुरापती काढायला सुरुवात केली. आता अगेन जेव्हा आपण वॉटरशेड बेस्ड या IBs म्हणतो, त्या वॉटरशेड बेस्ड IBचा फायदा घेत चीननी नेपाळला पोक केलं आणि ही जी कालापानीचा जो पॉइंट ऑफ ओरिजिन आहे त्या पॉइंट ऑफ ओरिजिन वरनं त्यांनी कुरापती सुरू केलं. बेसिकली ह्या ज्या कालापानीच्या 3 स्टार्टिंग पॉइंट्स आहेत, त्याचा डावीकडचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तोही स्टार्टिंग पॉइंट म्हणूनच कन्सिडर होणार, हाही स्टार्टिंग पॉइंट म्हणूनच कन्सिडर होणार आणि हाही कन्सिडर होणार. मग ते असताना डेलिबरेटली जेव्हा ही IB म्हणून इतके वर्ष आपण प्रॅक्टिस्ड आहे, तिथे आपले डिफेन्सेस आहेत, असं असताना चीननी नेपाळ मार्फत जी उजवीकडची जी त्याची ट्रिब्युटरी आहे त्या ट्रिब्युटरीला डेलिबरेटली नेपाळच्या नकाशामध्ये इन्क्लूड करायला सांगितलं. आणि नेपाळनी ऑब्व्हियसली त्यांच्या पॉलिटिकल मास्टर्सचं ऐकत त्या ट्रिब्युटरीजना आपलं घोषित करून त्यांनी तो नकाशा प्रकाशित करण्यासाठी सुरुवात केली. आणि त्या प्रदेशाला म्हणजे टिल डेट इट वॉज नॉट ॲट ऑल अ कॉन्ट्रोवर्शियल एरिया, जो त्यांनी डेलिबरेटली आता कॉन्ट्रोवर्शियल म्हणून सुरुवात केली. वेराज आजच्या तारखेला तो आपल्याच भारताच्याच ताब्यात आहे आणि भारताचाच भूभाग आहे, त्यामुळे तिथे आता घाबरण्याचं असं कारण काही नाहीये. मग तिथे सुद्धा जेव्हा त्यांच्या लक्षात येते की बाबा आता इथेही आपल्याला काही करणं शक्य नाही, मग त्यांनी कुठे सुरुवात केली तर गलवान. गलवान इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॅक्टिकल लोकेशन वेन इट कम्स टू दॅट पर्टिक्युलर रिजन. लेहवरनं त्या ALG ला पोहोचायला, म्हणजे दौलत बेग ओल्डीच्या ऍडव्हान्स ग्राउंडला पोहोचायला डोकालाम गलवान इज द ओनली व्हॅली विच स्टार्ट्स इन तिबेटियन रिजन अँड एंड्स इन इंडियन रिजन. वेरॅज त्या पर्टिक्युलर रिजन मधल्या इतर सगळ्या ज्या व्हॅलीज आहेत
त्या इंडियन साईडला सुरू होतात आणि इंडियामध्येच राहतात. व्हेरॅज गलवान इज वन ऑफ द व्हॅलीज विच स्टार्ट्स इन चायनीज पार्ट, म्हणजे तिबेटन प्लाटू मध्ये सुरू होते आणि मग भारतात येते. सो दे हॅव गॉट अ व्हेरी इझी ऍक्सेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर लोकेशन. आणि तेवढ्यासाठी त्यांनी ही सगळी तिकडे त्यांचे डिफेन्सेस बांधायला सुरुवात केली. आणि त्या म्हणजे सुमारे जूनच्या पहिल्या आठवड्यात वगैरे जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा भारताने त्याच्यावर आक्षेप नोंदवले. लोकल लेवलला आक्षेप त्यांनी झुडकारले. इट वेंट ऑन एस्केलेटिंग. एस्केलेशन होता होता ब्युरोक्रेसी लेवललाही त्याचं एस्केलेशन झालं. आणि ते झाल्यानंतर इट वॉज व्हेरी वेल डिसाइडेड दॅट दे आर गोइंग टू डिएस्केलेट दोज इश्यूज आणि दे आर गोइंग टू फॉल बॅक टू देअर ओरिजिनल प्लेसेस. कारण या LACच्या बॉर्डरवरती आपण कुठल्याही प्रकारे परमनंट डिफेन्सेस बांधू शकत नाही, तसं त्यांनाही कन्व्हे करण्यात आलेलं होतं. आणि त्यांनी डिएस्केलेशनचं जी काही मान्यता दिली ती झाल्यानंतर दे स्टार्टेड फॉलिंग बॅक. रादर दे प्रिटेंडेड टू स्टार्ट फॉलिंग बॅक, पण त्यांनी तसं काही केलं नाही. दे कंटिन्यूड टू होल्ड दोज डिफेन्सेस. आणि जेव्हा त्यांना हे कंटिन्युअसली सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी त्याला रिफ्युजल कायम येत राहिलं. आणि मग तिथे कुठेतरी संघर्ष सुरू झाला. आणि 15 जूनचं जे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला, त्या अनफॉर्च्युनेट इन्सिडेंटचं बेसिक कारण हे होतं की वी stuck to the commitments, whereas Chinese counterpart did not stick to it. They continued to hold those defenses. आणि ते डिफेन्सेस त्यांनी परत मागे न्यावेत म्हणून आपण तो प्रयत्न केला होता. आणि ते करत असताना जर आपण त्याचा नीट अभ्यास केला तर त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तिथे डिप्लॉइड असलेले इंडिव्हिज्युअल सोल्जर्स ज्याला आपण म्हणू, ते सोल्जर्स त्या गेल्या एक आठवड्यामध्ये, 15 जूनच्या अलीकडच्या आठवड्यामध्ये, दे वेर रिप्लेस्ड बाय फ्यू डिफरंट सोल्जर्स फ्रॉम द सेम चायनीज आर्मी. कारण त्या ठिकाणी मुवमेंट दाखवणं गरजेचं होतं, कुठेतरी रिट्रॅक्शन होतं हे दाखवणं गरजेचं होतं. ते दाखवण्याचा डिसेप्शन मध्ये त्यांनी ही कुरापात केली होती. आणि त्यांनी ओरिजिनल तिथले जे सोल्जर होते त्यांना रिट्रॅक्ट केलं अँड दे इंडक्टेड न्यू फोर्सेस. असं करताना भारतीय सैन्याच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी ते तसंच्या तसं वरती रिपोर्टिंग करत राहिले. आणि त्यातनं भारतीय सैन्य जेव्हा त्यांना हे समजवायला गेलं होतं की बाबा रे आता तुम्ही इथे खूप झालं, आता तुम्ही परत जाणं खूप गरजेचं आहे, हे सांगण्याच्या त्या सगळ्या, म्हणजे ऑब्व्हियसली हे एवढं सरळ सांगणं होत नसतं जेवढं आपण इथे सरळ सांगू शकतो. त्या पर्टिक्युलर मुवमेंटमध्ये त्यांनी हा सगळा 15 जूनच्या रात्रीचा जो संघर्ष चीनने डेलिबरेटली उभा केला, तो उभा करण्यामागचं हे कारण होतं. आणि तो झाल्यानंतर सुद्धा जर आपण बघितलं तर त्या संघर्षामध्ये आपण त्यांना प्रचंड प्रमाणात पुरून उरलो. आता याच्याविषयी आपल्याकडे वी हॅव गॉट ॲम्पल अँटी नॅशनल फोर्सेस हू क्लेम की अरे आपण आपले तर 20 शहीद झाले, पण चीनचं काय नुकसान झालं, किंवा खरंच नुकसान झालं तर ते झालंय का नाही, इथपासनं आपल्याकडे शंका घेणारे भरपूर लोक आहेत. बट देर आर इनफ एव्हिडन्सेस, रादर इनफ रेफरन्सेस फ्रॉम इंडियन साइड विच प्रूव्स की yes, Chinese have suffered much more losses than Indian side. Shall we feel pride in doing so? आपलं झालेलं नुकसान आपण बघायचं का त्यांचं झालेलं नुकसान बघायचं? तर हो, आपलंही नुकसान झालंय, पण संघर्ष म्हटल्यावर नुकसान होणार. त्या ठिकाणी आज भारतीय सैन्याची कपॅसिटी प्रचंड प्रमाणात जास्त आहे. चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमधलं जे 1962चं जे प्रिपेअर्डनेस होता त्याच्यामध्ये झालेला जो फरक आहे तो आपल्याला आत्ता पाहायला मिळाला. 62च्या वॉरमध्ये आपल्या सैनिकांनी भरपूर प्रमाणात ऍडव्हर्स कंडिशन मध्ये शौर्य दाखवलं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे ऍडव्हान्स इक्विपमेंट्स, ऍडव्हान्स सर्व बॅकअप असताना तर ते केवळ म्हणजे आपण ज्याला म्हणू की इट वॉज मच इझियर टास्क दॅन 1962 वॉर. मग ते करत असताना शॅल वी सेट आयडल अँड क्लेम की हो आपण हे छान केलं आणि पाठ थोपटात बसायची, तर नाही. वी नीड टू कीप ऑन माउंटिंग प्रेशर. मग ते प्रेशर कसं माउंट होईल याच्यामध्ये एक पॉइंट मी अजून थोडासा ऍड करतो. ह्या दोघांमधल्या युद्ध कौशल्य म्हणा किंवा सामरिक तयारीमधला एक बेसिक फरक काय आहे, तर चायनीज आर्मी इज अ कंपल्सरी आर्मी, whereas Indian army is a voluntary army. Rather, Indian army is the largest volunteer army in the entire world. हा एक खूप महत्वाचा मुद्दा येतो ज्याच्या
त्याच्यामुळे वी शुड फील very much proud about our own forces, not just army, Indian defense services. They all are voluntary services, whereas Chinese counterpart जर आपण बघितला तर त्यांच्याकडे तसं नाहीये, त्यांच्याकडे परफोर्स तिथे सर्व्हिस आहे. त्यामुळे आपण आपले जे ऑब्विसली जे व्हॉलंटरीली तिकडे गेलेले आहेत, दे आर मच मोर हायर इन टर्म्स ऑफ मोराल. आपल्या सर्व सैनिकांचं मोराल हे पलीकडच्या सैनिकांपेक्षा नक्कीच जास्त स्ट्रॉंग असतं आणि त्याच्या परिणिती आपण आता या 20 वर्षेस 40, 42, 43 जो आकडा आपण चायनीज सैनिक मारले गेल्याचं सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. वेरॅज त्याच्यानंतरचे ज्या झालेले घटनाक्रम आहेत, आपण आपले जे शहीद झाले त्यांच्याविषयी पूर्ण आदर राखून त्यांचा सन्मानाने विधिवत सर्व प्रकारे आपण त्यांना त्यांचे जे शहीद झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आपापल्या घरी पाठवून त्यांचे विधिवत सर्व अंत्यसंस्कार केले, विच नेव्हर हॅपन्ड इन चायनीज काउंटरपार्ट. त्यांच्याकडे त्यांनी किती मारले गेले त्याचा आकडाच दिला नाही ऑफिशियली, तर त्यांचे विधिवत अंत्यसंस्कार होणं तर खूप दूरची गोष्ट. दॅट approach itself is a very different in terms of moral boosting. आज भारतीय सैन्यामध्ये याविषयी जेव्हा चीड आहे तेव्हा भारतीय संस्कृतीविषयी किंवा भारताच्या एकंदरीत अप्रोच विषयी भारतीय सैन्यामध्ये खूप अभिमान पण आहे की हो, आज मी शहीद झालो तर मला शहीदाचा सन्मान व्यवस्थितपणे दिला जातो. दॅट इज अ पॉइंट ऑफ प्राईड फॉर एव्हरी सोल्जर विच इज डेफिनेटली मिसिंग फ्रॉम द चायनीज काउंटरपार्ट. आज चीनी सैनिकांच्या ग्राउंड सोल्जर जो फाईट करायला जातो त्याच्या मानसिकतेचा विचार केला तर आपण ह्या कन्क्लुजनला नक्की येऊ, पुढच्या वेळेस जेव्हा दुसरा कोणी चीनी सैनिक तिकडे लढायला येईल तेव्हा त्याच्या मनात काय विचार चालू असेल आणि इकडनं भारताकडनं तो लढायला गेलेला सैनिक असेल त्याच्या मनात काय विचार चालू असेल आणि तो किती फोर्सफुली फाईट करेल, चायनीज काउंटरपार्ट त्याला किती अग्रेसिव्हली टिट फॉर टॅट करू शकेल. ह्या गोष्टी आपण विचार करण्यासारख्या आहेत, विच इज अ कल्चरल डिफरन्स फ्रॉम चायनीज अँड इंडियन पर्स्पेक्टिव्ह. हे सगळं झालं मिलिटरी म्हणजे सामरिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर त्याचे वेगवेगळे आयाम आपण बघितले. ज्याला आपण दुसरं जे उत्तर कायम देण्याचा प्रयत्न करत असतो एक सोसायटी म्हणून, एक नागरिक म्हणून, ते म्हणजे इकॉनॉमिकल फ्रंटवरती. मग ते चायनीज प्रोडक्ट्स पासून ते रॉ मटेरियल्स बॅन करण्यापासून ते चायनीज ऍप सॉफ्टवेअर्स अनइन्स्टॉल करण्यापर्यंत हे सगळं करण्याविषयी जी मोहीम सुरू झालेली आहे त्याचा कितपत परिणाम होत असतो. तर येस, जेवढा एक बॅटलफील्ड मुळे परिणाम होतो तेवढा होईल का नाही होईल मला माहित नाही, परंतु त्याचा एक मानसिक दृष्ट्या कुठे ना कुठेतरी प्रेशरायझिंग टॅक्टिक्स म्हणूनही वापर होत असतो आणि तो आपल्याला हळूहळू दिसायला लागतो. कारण जेव्हा भारतात सर्वसामान्यांमधनं हे एक मेसेज जातोय की येस वी आर रेडी टू सॅक्रिफाईस फॉर द नेशन, तेव्हा भारताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांनाही एक कुठेतरी मेसेज मिळतो की येस वी नीड टू टेक अ स्टेप फर्दर. आणि मधल्या काळामध्ये आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय प्रेशर असतानाही भारताने काही चायनीज गोष्टींवरती, चायनीज ऍप्स वरती डेलिबरेटली ऑफिशियली बंदी घातली. मग ती घालण्यासाठी आधी का नाही घालता आली तर दे हॅव गॉट मल्टिपल डायमेन्शन्स टू लुक आफ्टर. आंतरराष्ट्रीय करारांपासून ते सर्व इकॉनॉमिकल फ्रंट वरती बॅलन्स साधत हे सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी बॅकग्राऊंड जर आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून जर तयार करू शकलो तर ते आपण नक्की करणं फार गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त थर्ड डायमेन्शन जो आहे तो म्हणजे तिथली सोशल बॅकग्राऊंड किंवा सोशिओ पॉलिटिकल बॅकग्राऊंड. चीनच्या ह्या सर्व विस्तारवादी भूमिकेचं मूळ जर कशात आहे तर ते त्यांच्या कम्युनिझम मध्ये आहे. मग ते कम्युनिझम आणि मार्क्सचं कम्युनिझम हे आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपण मार्क्सच्या ओरिजिनल मार्क्सिस्ट थिअरी बघितल्या आणि आत्ताच्या कम्युनिस्टांच्या थिअरी बघितल्या तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर आपल्याला पाहायला मिळतं. तर चीनची जी विस्तारवादी वृत्ती आहे त्या विस्तारवादी वृत्तीतनं त्यांनी कम्युनिझम
हे फक्त चीनमध्ये न ठेवता वेगवेगळ्या मार्गांनी इतर देशांमध्येही पोहोचवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये भारतामध्ये ज्याला आपण म्हणून तुकडे तुकडे गँग पासून ते जे नक्षल एरियाज आहेत, म्हणजे ज्याला आपण रेड बेल्ट म्हणतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वीकडच्या गडचिरोली सारख्या भागातनं ते झारखंड म्हणा किंवा छत्तीसगड म्हणा, त्यातल्या जे नक्षल अफेक्टेड बेल्ट आहेत, तो सगळा रेड बेल्ट जो आहे तिथे बऱ्यापैकी त्यांनी इंटलेक्च्युअल आणि फायनान्शियल स्वरूपात चीननी मदत करायला गेल्या कित्येक दशकांपासून सुरुवात केलेली आहे. मग तिथे कुठेतरी आपण त्यांना काउंटर करणं फार गरजेचं आहे. इट नीड नॉट बी, जेव्हा आपण भारताच्या अंतर्गत विषयात आहोत तेव्हा इट नीड नॉट बी फोर्सफुली, इट कॅन बी इंटलेक्च्युअली ॲज वेल. मग त्या ठिकाणी आपल्यासारखे जे सजग नागरिक आहेत त्यांनी कुठेतरी या सर्व विषयांना हात घालून we need to start a discussion, we need to start discussing these things on open forum. कारण जर आपण बघितलं चीननी फक्त भारतापुरतं नाही हे ठेवलेलं आहे. थोडक्यात म्हणजे मी आय विल जस्ट ब्रश अप ऑन दॅट इश्यू, कारण त्याच्याविषयी मला तितकंसं नॉलेज नाही. आता ब्लॅक रेसिझम विषयी अमेरिकेमध्ये जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्येही कुठे ना कुठेतरी ह्या कम्युनिस्ट थ्रेडचा आपल्याला संदर्भ लागेल. आपण हा अभ्यासाचा विषय आहे. भारतामध्येही आहेच आहे. इंटरनॅशनली दे हॅव ऑलरेडी स्टार्टेड विथ दॅट अप्रोच ऑफ क्रुकेड कम्युनिझम ज्याला आपण म्हणू. तर तो कुठेतरी आपण काउंटर करण्यासाठी आपण आपली इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी तिथे वापरणं खूप गरजेचं आहे आणि ती वापरून ह्या सगळ्यांना आपण इंटेलेक्च्युअली काउंटर करणं गरजेचं आहे. सो 3 फ्रंट वरती आपण हे करणं गरजेचं आहे. फर्स्ट इज मिलिटरीली इन टँडम विथ डिप्लोमसी, सेकंड इज इकॉनॉमिकली आणि थर्ड इज इंटेलेक्च्युअली ऍट द ग्रासरूट लेवल. हे 3 विषय जर आपण व्यवस्थित काउंटर करू शकलो चायनीज जे अग्रेशन आहे त्याच्या अगेन्स्ट, तर नक्कीच आपल्याला कुठल्याही प्रकारे चीन जे आपण म्हणतो की गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी डेव्हलप केलेलं आहे त्या सगळ्या कुठल्याही डेव्हलपमेंटला न घाबरता आपण सहजपणे त्यांना पुरून उरू शकू आणि आपण आपलं जे अस्तित्व आहे, सांस्कृतिक अस्तित्व आहे आणि जिओग्राफिकल अस्तित्व आहे, ते सगळं आपण टिकवून ठेवू शकू आणि आपण सन्मानाने आपल्या देशामध्ये, आपल्या भूभागामध्ये गुण्यागोविंदाने नांदू शकू. कारण अल्टिमेटली भारताचं जे सांस्कृतिक ठेवा आहे तो हाच आहे की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. आपण सर्वांनी ह्या ध्येयाचा जेव्हा आपण पाठपुरावा करू तेव्हा निश्चितपणे आपण यात यशस्वी होऊ आणि कुठेही कोणीही, म्हणजे आज चीन आहे उद्या दुसरं कोणीतरी असेल, त्या ठिकाणी अग्रेसिव्हली वागत असेल तर आपण त्याला व्यवस्थितपणे उत्तर देऊन शांत करून आपण आपल्या आपल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने जगू शकू. एवढं मी सांगून थांबतो. आपल्यापैकी कोणाला जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर डेफिनेटली वेलकम. धन्यवाद सर. आतापर्यंत आपण या संघर्षानंतर बऱ्याचशा समाज माध्यमांवर येणारी माहिती वाचली किंवा ऐकली, पण बऱ्याचशा शंकांचे निरसन झाले नव्हते. पण आता तुम्ही जे मार्गदर्शन केले त्यामुळे नक्कीच बरेचसे प्रश्न त्यांची उत्तरं मिळाली असतील. त्यामुळे आपले मनापासून धन्यवाद करतो. पुढे आपल्याकडे काही प्रश्न आले आहेत ते आपण एक एक करून घेऊ. येस. पहिला प्रश्न असा आहे की चीनने आतापर्यंत त्याचं जे विस्तारवादी धोरण आहे त्याच्यामुळे शेजारील 17 ते 18 जे राष्ट्र आहेत त्यांची सीमा निश्चित केलेली नाहीये आणि या सीमा ज्या आहेत त्या नेहमीच वादाच्या भोवऱ्यात ठेवल्या आहेत. आता भारताच्या गलवान व्हॅलीमध्ये जोरदार डिफेन्समुळे भारताने चीन शेजारील सर्व देशांनी एकत्र त्याला प्रवृत्त केलं आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटते की असे जे देश आहेत ते आपल्याला साथ देतील का आणि आपल्यासोबत येतील का? निश्चितच. आता याची म्हणजे तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. वेअरएज इट इज नॉट गोइंग टू बी दॅट इझियर अ टास्क. कारण चीननी सर्व प्रकारे जसं भारतामध्ये त्यांनी इकॉनॉमिक अग्रेशन केलं तसं पॅरलली त्यांनी सर्व दूर इकॉनॉमिक अग्रेशन केलेलं आहे, विच इज गोइंग टू बी अ डिटरंट फॉर एव्हरी नेशन टू अबाइड बाय इंडिया. बट ऍट द सेम टाइम आपण याविषयी खात्री बाळगायला हवी, कारण आजच्या तारखेला भारतातही आताचा करोना इफेक्ट सोडला तर अदरवाईज भारताची इकॉनॉमिक कॅपॅसिटी, कारण आपण एक कन्झ्युमर बेस्ड देश आहोत, त्याच्या सोबतच जर आपण प्रोडक्शन बेस्ड देश जेव्हा होण्याचं आपण स्वप्न बघतो आणि त्याला आपण यशस्वीरित्या
प्रोग्रेस करू लागतो तेव्हा हे लक्षात येईल की हो, वी कॅन बी इक्वली कॉम्पिटंट प्रोड्युसर. त्या ठिकाणी जे इकॉनॉमिक ॲग्रेशन आहे चायनीज ते आपण काउंटर सहज करू शकू. आणि आजच्या घडीला चीननी त्यांच्या इकॉनॉमिक ॲग्रेशननी मांडलिक केलेले त्यांचे जे देश आहेत ते देशही कुठे ना कुठेतरी पुढे येतील. वेरज त्यांनी चीननी प्रेशराईज इकॉनॉमिक प्रेशर न टाकता जे इतरत्र देश आहेत म्हणजे जसं अमेरिका, आता अमेरिकेची धरसोड वृत्ती म्हणा किंवा त्यांचं जे नॉट सो क्लिअर आजच्या तारखेला डिप्लोमॅटिक अप्रोच आहे चीनच्या संदर्भातला, हळूहळू क्लिअर होताना आपल्याला दिसतो. बट वी कॅनॉट बी रिअली अश्युअर्ड अबाउट इट. बट दे कॅन डेफिनेटली अबाइड बाय इंडियन आयडियोलॉजी. सिमिलरली रशियानी पण त्यांचा अप्रोच बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे. जे मेजर स्टेक होल्डर आहेत त्यांनी त्यांचे अप्रोच क्लिअर केलेले आहेत. जे इतर सराउंडिंग नेशन्स आहेत त्या सराउंडिंग नेशन्सनी त्यांचा अप्रोच क्लिअर आत्ताच्या घडीला करणं त्यांना शक्य नाही, कारण त्यांच्यावर कुठेतरी एक इकॉनॉमिक बंधन आहे. बट द डे दे रिअलाइज की नाही आपल्याला वी नीड टू स्ट्रेच बिट अहेड ऑफ इट, त्या ठिकाणी ते डेफिनेटली इंडियन आयडियोलॉजीशी अबाइड करतील आणि आपल्याला ते नक्की साथ देतील. कारण आपल्याला त्याची मुळं पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतील. पाकिस्तान आज जरी चीनच्या आर्थिक आधिपत्याखाली असला तरी सुद्धा त्यातला जो बलुचिस्तान पार्ट आहे किंवा गिलगिट बाल्टिस्तान मधनं सुद्धा काही अंशी आवाज यायला लागलेले आहेत. दे हॅव स्टार्टेड रेझिंग देअर व्हॉइस अगेन्स्ट पाकिस्तानी रुलर्स आणि चायनीज इकॉनॉमिक अँड अदरवाईज ॲग्रेशन. त्यामुळे आपल्याला हे हळूहळू आवाज पाहायला मिळतील. पलीकडे तैवान मधनं पण असे आवाज येताना आपल्याला आता हळूहळू ऐकायला यायला लागलेले आहे. त्यामुळे वी शुड डेफिनेटली टेक अ स्टँड फ्रॉम आवर साइड. जे भारतीय डिप्लोमसीनी किंवा सरकारने ऑलरेडी घेतलेलं आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये इतर आजूबाजूच्या सर्व देशांचं समर्थन नक्की मिळायला सुरुवात होईल. ऑलरेडी सुरू झालेले तेवढ्या अग्रेसिव्हली नाही झालेलं, कारण कदाचित आता मोर्चे बांधणी सुरू असेल वेळ पडल्यावर त्याचं ज्याला आपण म्हणू की एक्सप्लिसिट किंवा उद्धृत रूप आपल्याला पाहायला मिळेल. सर, आपल्याकडे दुसरा प्रश्न आला आहे की बातम्यांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांमध्ये आपण बघतो की ज्या गोष्टी दाखवतात आता की सैन्याबाबत, चीनी सैन्याबाबत, त्या कितपत खऱ्या आहेत आणि आपण कसा विश्वास ठेवू शकतो त्यावर? मला कळला नाही प्रश्न, म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर बातम्यांविषयी? म्हणजे ज्या प्रसारमाध्यमांवर बातम्या ज्या प्रसारित होतात की चीनचे सैन्य मारले गेले नाहीये किंवा आपण आता भारतीय सैन्याबद्दल पण ज्या बातम्या बघतो, विविध बातम्या ज्या येतात त्या बातम्या कितपत खऱ्या असतात आणि आपण असा त्याच्यावर विश्वास डोळ्यात ठेवू शकतो का? एक्झॅक्टली. मी अदरवाईज आजचा विषय आपला जो होता तो पर्टिक्युलरली मिलिटरी विषयी होता, पण मी त्याच्यामध्ये इतर दोन विषय इन्क्लूड करण्यामागचं कारणच हेच होतं की आपल्याकडे फक्त मिलिटरी फ्रॅक्शन नाही आहे. म्हणजे जे वादाचा विषय आहे तो मिलिटरी पुरता नाही आहे, तो 3 भागांमध्ये डिवायडेड आहे. तो तिसरा जो भाग आहे ना तोही तितकाच आपल्यासाठी थ्रेट आहे, विच इज इंटेलेक्च्युअल पार्ट. ही जी इंटेलेक्च्युअल लॉबी आहे ही आपल्याला कायम येणाऱ्या काही काळापर्यंत ते कायम हा प्रयत्न करत राहणार की कसं भारतीय सैनिक किंवा भारतीय सरकार कसे कमजोर आहेत आणि कसे कमजोर होतील या दृष्टिकोनातनं ते प्रोपोगंडा करत राहणार. या प्रोपोगंडाला किती बळी पडायचं हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे आणि त्याचा सखोल अभ्यास, म्हणजे तो सखोल अभ्यास किती सखोल असू शकतो, तर मोस्ट ऑफ यू कॅन विजिट द बॉर्डर एरियाज इन उत्तराखंड, most of you can visit the border areas in certain parts of Sikkim, certain parts of Arunachal. तिथे जाऊन ग्राउंड रिव्ह्यू करण्यापासून ते आपले जे रेड बेल्ट आहे त्या रेड बेल्ट मध्ये जाऊन तिथल्या स्थानिकांचे आणि जे कम्युनिस्ट विचारधारेतले स्थानिक आहेत ते प्लस जे मूळ भारतीय विचारधारेतले स्थानिक आहेत ते, ह्या सर्वांची मानसिकता अभ्यास करून आपण त्याच्याविषयी काही अभ्यास आपण जर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकलो तर नक्की लक्षात येईल की ही जी लॉबी आहे ही लॉबी आजच्या घडीला रादर गेल्या 3-4 वर्षामध्ये ती कुठेतरी डिसइंटिग्रेट होताना दिसते, परंतु
जी 10 वर्षापूर्वी जेवढी स्ट्रॉंग होती तेवढी स्ट्रॉंग नाहीये, पण आता कुठेतरी डिसइंटिग्रेट होताना दिसते. पण आजही दे आर केपेबल इनफ टू डिफेम द प्रेझेंट पॉलिटिकल लीडर्स ऑफ इंडिया. आणि फक्त पॉलिटिकल लीडर्स नाही तर नेशन ॲज लार्ज कुठेतरी ते भारताला खाली दाखवण्याचा कायम प्रयत्न करत असतात. त्यांचे पॉलिटिकल मास्टर्स चीनमध्ये बसलेले आहेत. सो हा जो थ्रेड आहे, हा इंटेलेक्च्युअल थ्रेड आपण कुठेतरी एक्सपोज करायला आजही कमी पडतोय. तो जेव्हा आपण व्यवस्थितपणे एक्सपोज करू तेव्हा ही जी संभ्रमित अवस्था आहे ती सर्वसामान्यांची होणार नाही आणि वी विल डेफिनेटली अंडरस्टँड द निटिग्रिटीज ऑफ ऑल दिस निगेटिव्ह प्रोपोगंडा. आजच्या घडीला काही मीडियामध्ये हे अंश आहेत, त्यांना आपण निगेट करण्यासाठी काउंटर पार्ट तयार करणं आपल्याकडे फार गरजेचं आहे. तर आपण आपल्या भारतीय मीडियावर पूर्णपणे विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या मीडियाला फीडिंग कुठनं मिळतंय तर सैन्याकडनं मिळतंय. कारण डायरेक्टली सैन्याकडनं नाही, सैन्याकडनं विथ चॅनल ऑफ डिप्लोमॅट्स अँड चॅनल ऑफ इंडियन गव्हर्नमेंट ते मीडियापर्यंत येतंय. कितीही मीडियानी सांगितलं, आमच्या सोर्सेसनी आम्हाला हे सांगितलं, लोकल सोर्सेसनी सांगितलं, तरी सुद्धा हे भारतीय सैन्याच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत येणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने दिलेल्या इन्फॉर्मेशनवर कधीही आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन म्हणून ग्राह्य धरणं गरजेचं आहे, कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर शंका उपस्थित न करता. आपला पुढचा प्रश्न आहे, चीनच्या सीमारेषेवर असलेल्या सैनिकांकडे बंदुका नसतात किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र नसते. तर ह्या जो करार केला गेला होता किंवा ॲग्रीमेंट आपण जो बोलतो तो नक्की काय आहे आणि त्यातल्या काय म्हणजे ज्या अटी होत्या त्या काय असतील नक्की, ते डिटेलमध्ये सांगू शकाल का? हा, त्याचा रेफरन्स मगाशी मी थोडक्यात दिला. जेव्हा 62च्या युद्धानंतर भारत आणि चीननी आपापली सैन्य माघारी घेण्याविषयी जेव्हा बोलणी झाली, तह झाला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या काळामध्ये हे अग्रीमेंट्स होत गेले आणि विथ रेफरन्स टू दोज अग्रीमेंट बोथ द पार्टीज हॅव टू स्टिक टू दिस. आणि जी LAC लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे किंवा पलीकडे अरुणाचलमध्ये ज्याला आपण IB म्हणतो, इंटरनॅशनल बॉर्डर आहे, या बॉर्डरच्या काही किलोमीटर्स मध्ये दोन्हीकडनं कुठल्याही प्रकारचे परमनंट डिफेन्सेस म्हणजे ज्याला आपण बंकर्स म्हणतो ते बांधणं प्रतिबंधित आहे. ऍट द सेम टाइम तिथे आपण आपलं ज्याला म्हणतो आपण आपली टेरिटरी कन्फर्म करण्यासाठी काय करतो, तर आपण तिथे रेग्युलरली पेट्रोल्स पाठवतो. पेट्रोल्स म्हणजे काय, टेहळणी पथकं पाठवतो. ही टेहळणी पथकं जाऊन त्या बॉर्डरवरती जाऊन आज इथे टेहळणी केली, आज तिथे टेहळणी केली, असे त्याचे रेकॉर्ड्स ठेवलेले असतात. जर जुने रेकॉर्ड आपण पाहिले म्हणजे 62च्या युद्धाच्या आधीचे रेकॉर्ड पाहिले तर भारताच्या टेहळणी पथकाने अक्साई चीनच्या टॉप राईट म्हणजे नॉर्थ ईस्ट पार्ट ऑफ अक्साई चीन तिथपर्यंत आपली टेहळणी पथकं गेलेल्याचे रेफरन्सेसही आहेत. ऑब्व्हियसली 62च्या वॉर नंतर ते रेफरन्सेस बदलले आणि आपली टेहळणी पथकं ही जी LAC आहे तिथपर्यंतच सीमित राहिली आणि त्या सीमेवरती सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचे परमनंट डिफेन्सेस अलॉंग द LAC न बांधता फक्त तिथे आपण पेट्रोलिंग करणं आणि काही टेम्पररी ज्याला आपण म्हणू की एस्टॅब्लिशमेंट्स असतात त्या ठेवणं, दॅट ऑल्सो नॉट एक्झॅक्टली ऑन द LAC बट फ्यू किलोमीटर्स बिहाइंड द LAC असे आपण ठेवलेले असतात. सिमिलरली द रूल अप्लाइज टू ज्याला आपण म्हणू फायर वेपन्स, म्हणजे कुठल्याही प्रकारचे फायर वेपन्स त्या ठिकाणी डिप्लॉय होणार नाहीत याची पूर्णपणे खातिरदारी दोन्ही बाजूनी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जे बघतो ते मॅन टू मॅन फाईट सुद्धा अरुणाचल प्रदेश म्हणा किंवा सिक्कीम म्हणा किंवा आता उत्तराखंड मधल्या त्या काही पार्ट मध्ये म्हणा, अदरवाईज वरती आत्ताच्या अक्साई चीन मधल्या बॉर्डरवरती म्हणा, सगळीकडे जे हँड टू हँड बॅटल झालं ते पारंपरिक पद्धतीने बॅनटच्या किंवा बंदुकीच्या जोरावर किंवा फायर आर्म्सच्या जोरावर न होता इट वॉज ऑन द फिजिकल हँड टू हँड बॅटल, म्हणजे ज्याला आर्मलेस म्हणजे कुठलेही फायर वेपन न वापरता केलेली फाईट अशी ती होती. त्याच्या मागचंच हे कारण आहे की कुठल्याही प्रकारे फायर वेपन्स तिथे डिप्लॉय होणार नाहीत. हा दोघांमधला सामंजस्याचा करार आहे. त्याचा कुठेतरी भंग होताना चीनकडनं दिसला आणि चीननी तसा प्रयत्न
परमनंट डिफेन्सेस बांधण्याचा प्रयत्न त्या गलवान व्हॅलीच्या थोडा पलीकडे सुरू केला होता, ज्याच्यातनं त्यांनी त्यांचे इंटेन्शन्स क्लिअर केले आणि भारताने त्याला वेळीच चाप लावला आणि त्यातनं आलेला हा संघर्ष आहे. So basic root remains in those agreements wherein we are not expected to build the defenses or we are not expected to carry the firearms on that LAC line of actual control. ओके. पुढील प्रश्न विचारला आहे, काश्मीर हा भाग जो आहे तो चीनसाठी का महत्वाचा आहे? चीनसाठी महत्वाचा म्हणण्यापेक्षा भारतासाठी पण ते रादर का महत्वाचं आहे असंही विचारणारे आपल्याकडे भरपूर लोक आहेत. पण जर आपण देशाचा एक राष्ट्र म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचा म्हणजे लेट्स से 50-60 ऑड इयर्स इज अ व्हेरी स्मॉल पिरियड इन नर्चरिंग ऑफ अ नेशन. तर आपण काही शतकांचा विचार करणं आवश्यक असतं. तर येणाऱ्या काही दशकांमध्ये शतकांमध्ये जी महत्वाची पॉइंट ऑफ कन्सर्न्स येणार आहेत दॅट इज गोण बी वॉटर रिसोर्सेस. आणि हे जे वॉटर रिसोर्सेस आहेत ते कुठनं स्टार्ट होतात, तर हे सगळे ह्या हिमालयन रिजेस वरनं सुरू होतात. दॅट इज वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट रिझन फॉर ऑल दिस फ्रिक्शन्स. आणि मग आपण जर बघितलं सियाचिन ग्लेशियर ज्या ठिकाणी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जगणंही मुश्किल असतं, तर तिथे जाऊन आपण वाय आर वी क्रिएटिंग अ बॅटल ग्राउंड ऍट दॅट अल्टिट्यूड विथ दोज ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स. तर त्याच्या मागचं कारण तितकंच महत्वाचं आहे. गुगल अर्थ वरती आपण नीट जर बघितलं तर सीपीईसी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो सियाचिनच्या थोडा वरनं म्हणजे ज्याला नॉर्थ वेस्टर्न साइड ऑफ सियाचिन तिकडनं तो खाली उतरतो आणि ऑल अलॉंग पाकिस्तान तो खाली पाकिस्तानच्या पोर्ट वरती पोहोचतो. तर सियाचिनच्या उजव्या हाताला खाली हे दौलत बेग ओल्डी जे ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड आहे ते आहे. तिकडनं स्टार्ट होतो तिबेटियन प्लाटू. जर इफ दे कॅच होल्ड ऑफ दिस पर्टिक्युलर रिजन, सियाचिन म्हणा किंवा दौलत बेग ओल्डी आणि काराकोरम रेंजेसचा नॉर्थ वेस्टर्न पार्ट जो आहे तो जर चीनच्या आधिपत्याखाली आला तर चीनसाठी हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो अजून खूप सोपा होईल टू कमांड देअर सुप्रिमसी इन दॅट पर्टिक्युलर रिजन. खूप त्यांच्यासाठी सोपं जाणार आहे. त्यासाठी त्यांचा आणि अदरवाईज ऑल्सो त्यांचा जो विस्तारवादी अप्रोच आहे तो तर कधी न थांबणार आहे, न संपणार आहे. आज अक्साई चीन त्यांनी 62 नंतर घेतलंय. पुढे ते काही पार्ट आपला डीबीओचा घेण्यासाठी प्रयत्न करतात, अरुणाचलमध्ये प्रयत्न करतात. ही भूक जी आहे ही न थांबणारी आहे. त्यामुळे आज त्यांना काश्मीर का हवंय, तर त्याचं उत्तर आज काश्मीर का हवंय याचा आपण विचार करत बसलो तर 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर त्यांना पंजाब का हवंय असा प्रश्नही विचारणारे महाभाग येतील. सो लेट्स बी क्लिअर अबाउट आवर ओन नेशन्स प्राईड, टेरिटोरियल प्राईड आणि येणाऱ्या काळात ऑब्व्हियसली जो पाण्याचा विषय आहे तोही आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा प्रश्न आपण का विचारावा, कोणाच्या मनात हा विचार का यावा की आपण हा भारताचा भाग का वाय आर वी होल्डिंग दोज टफ टेरेन्स, तर त्याच्या मागचं कारण जिओलॉजिकल आहे, जिओग्राफिकल आहे आणि नेशन्स प्राईड आहे. बरोबर सर. पुढचा एक प्रश्न होता, चीनच्या संबंधित धोरणाबद्दल युएनने युनायटेड नेशन्सने काही ऍक्शन घेतली आहे का? जेवढी माहिती सर्व माध्यमांमध्ये उपलब्ध आहे तेवढीच माहिती माझ्यापर्यंत आहे. कारण दीज पर्टिक्युलर डिसिजन्स आर डेफिनेटली गोण बी सिक्रेट वन्स. जेवढी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहेत तेवढी माहिती तुमच्याकडे आहे, तेवढीच माहिती माझ्याकडे. सो बेस्ड ऑन दोज आत्ताच्या घडीला आपण एवढंच कन्क्लूड करू शकतो की फर्म डिसिजन त्यांनी एक्सप्लिसिटली घेतले नसले तरी मानसिकता बदलण्यामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि त्याचे जे परिणाम आहेत ते सर्व आंतरराष्ट्रीय
स्तरावरती आपल्याला हळूहळू पाहायला मिळायला लागलेले आहेत वेन इट कम्स टू अलाइनमेंट ऑफ व्हेरियस नेशन फ्रॉम इंडियन पर्स्पेक्टिव्ह. त्यामुळे युनायटेड नेशननी काय केलंय हे पर्टिक्युलरली आता सांगता येणं खूप कठीण आहे. ते बाहेर यायला किंवा एक्सप्लिसिटली दिसायला काही काळ जाणं गरजेचं आहे. पुढचा एक प्रश्न होता, नेपाळमध्ये असलेलं कम्युनिस्ट सरकार हे युपीएच्या काळामध्ये भारताच्या आशीर्वादाने आले. तर भारतात तेव्हा केंद्र सरकारमध्ये असलेल्या कम्युनिस्ट पार्टीचा आग्रह कारणीभूत होता का? ही चूक आता भारताला होते का? येस, याचे रेफरन्सेस मी मगाशी बोलताना दिले होते की ही तिसऱ्या प्रकारची जी फाईट आहे ना, ती अजूनही आपण रादर ॲज अ कॉमन मॅन वी आर नॉट एबल टू गेज द ग्रॅव्हिटी ऑफ दिस थर्ड थ्रेट विच इज इंटेलेक्च्युअल थ्रेट. या इंटेलेक्च्युअल थ्रेटच्या जोरावर आज भारतीय मीडियामधला काही भाग हा आजही त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहे, विच आर क्रिएटिंग निगेटिव्ह रिपल्स इन इंडियन मासेस. आणि ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आज नेपाळ आहे, उद्या बांगलादेश असेल, परवा श्रीलंका असेल, हे सगळं चीन त्यांच्या सर्व प्रयत्नांनिशी करतच राहणार हे आपण ओळखणं गरजेचं आहे. येस, डेफिनेटली इट वॉज अ वेल प्लॅन्ड एक्झिक्युशन फ्रॉम कम्युनिस्ट साइड to overturn the existing Nepali government and instate communist regime in Nepal. तर ते आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे, कारण आज नेपाळ आहे, उद्या दुसरं कुठलं राष्ट्र तिसरं असेल. सो देव ना करो, भारतामध्येही ऑलरेडी त्यांची बरीच पाळंमुळं खालपर्यंत गेलेली आहेत. देव ना करो एखादं राज्य त्यांचा झेंडा वर करेल आणि आपण मग त्या ठिकाणी डोळे विस्फारून बघत राहू. आजच्या घडीला देवाच्या कृपेने कुठेतरी भारतामध्ये ह्याविषयी चर्चा व्हायला सुरुवात झालेली, अजूनही म्हणावे तेवढी जनजागृती झालेली नाहीये, ती होणं खूप गरजेचं आहे. पुढे आणखीन एक क्वेश्चन होता, whether global protectionism approach will help to lower down the dominance or aggression of China. नाही, प्रश्न नीट नाही. क्या अंतर्राष्ट्रीय स्तर पर संरक्षणवाद दृष्टिकोण चीन के प्रभुत्व और आक्रामकता को कम करने में मदद करेगा? येस, डेफिनेटली. इंटरनॅशनल डिप्लोमसी हा भारताचा आजच्या तारखेला खूप स्ट्रॉंग होल्ड आहे आणि इट इज बाय व्हर्च्यू ऑफ इंडियन कल्चर म्हणू किंवा बाय व्हर्च्यू ऑफ प्रेझेंट इंडियन गव्हर्नमेंट म्हणू की आपण विश्वबंधुत्वाचा विचार घेऊन जेव्हा सर्व जगामध्ये जातो, ऍट द सेम टाइम चीन जेव्हा त्यांचा अग्रेसिव्ह अप्रोच घेऊन जगामध्ये जातं, तेव्हा डेफिनेटली विश्वबंधुत्वाचा विचाराला जास्त ऍक्सेप्टन्स मिळायला सगळीकडे सुरुवात झालेली आहे, ते आपण पाहतोच आहोत. वेरॅज चीनला त्याचे निगेटिव्ह रिझल्टही तितकेच पाहायला मिळतात. करोना सारखे किंवा कोविड-19 सारखे जे विषाणू आहेत तेही त्यात एक ऍडेड पॉइंट चीनसाठी, रादर निगेटिव्ह ऍडेड पॉइंट चीनसाठी ठरायला कारणीभूत ठरतायत, आपण आता असं म्हणायला हरकत नाही. बट अदरवाईज बेसिक दोन कल्चर मधला जो फरक आहे, रादर त्यांचं कल्चर काही वेगळं होतं, जे आता त्यांनी अडॉप्ट केलेलं कल्चर आहे ते कल्चर जर आपण बघितलं, अग्रेसिव्ह त्यांचं जे नेचर आहे ते नेचर आणि भारताचं नेचर याच्यातला जो फरक आहे, त्या फरकामुळे इंटरनॅशनल बॉडी ज्या त्या भारतासोबत हळूहळू अलाइन करायला सुरुवात होतील. वेन इट कम्स टू मिलिटरी प्रिपेअर्डनेस किंवा जेव्हा आपण आर्म्स अँड अम्युनिशनच्या संदर्भात कंपॅरिझन हल्ली बऱ्याच चॅनलवरती पाहायला मिळतं की भारताचे इतके शे विमानं तिथे उपलब्ध आहेत, चीनकडनं इतकेशे विमानं आहेत, भारतीय इतके लाख सैनिक या ठिकाणी आहेत, चीनमधनं तितके लाख सैनिक आहेत. तर हे कंपॅरिझन तेव्हा ग्राह्य मानलं जाईल जेव्हा इट्स अ मॅटर ऑफ फिजिकल बॅटल ऑन ग्राउंड. तर ती ग्राउंडवर बॅटल झाली तर त्याचे डायमेन्शन्स खूप वेगळे असणार आहेत, कारण चीनची सीमा जी आहे ती भरपूर मोठी आहे ऍज कम्पेअर्ड टू इंडियन बॉर्डर विथ चायना.
सो इंडियन डिप्लॉयमेंट ऑन चायनीज बॉर्डर आणि चायनाची डिप्लॉयमेंट ऑन इंडियन बॉर्डर ऍट द सेम टाइम ऑल अदर बॉर्डर, कारण चीनची कुठलीही जी बॉर्डर आहे ती स्टेबल नाहीये. ते त्यांचं मूळ कारण परत मिळेल विस्तारवादी त्यांच्या अप्रोच मध्ये. सो वी मस्ट अंडरस्टँड दॅट एक्सरसाइज ऑफ कम्पेअरिंग टू फोर्सेस इज व्हेरी इररिलेव्हंट व्हेन इट कम्स टू ऍक्च्युअल बॅटल ऑन ग्राउंड. सो हे जे आयडिओलॉजिकल बॅटल आहे ती जास्त महत्वाची आहे ऍज कम्पेअर्ड टू द बॅटल ऑन ग्राउंड. Battle on ground is equally important, but at the same time, ideological should preside over the physical battle on ground. पुढचा एक प्रश्न होता, चीन आणि US चे जे रिलेशन्स आहेत ते यापुढे कसे असू शकतील असं तुम्हाला वाटते? खूप म्हणजे माझ्यासाठी हा कठीण प्रश्न आहे, बिकॉज आय एम नॉट एक्सपर्ट इन दॅट. बट जे काही मला वॉट एव्हर आय कुड अनालाइज इन पास्ट फ्यू days, rather few years, between approach of US as compared as concerned with Chinese counterpart. त्या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल अमेरिकेला त्यांच्या इलेक्शनची तयारी करायची आहे. त्या इलेक्शनसाठी चीननी ऑलरेडी त्यांचे दंड थोपटायला सुरुवात केलेली आहे आणि चीननी त्यांच्या कुरापती ऑलरेडी अमेरिकेत सुरू केलेले आहे. सो देर इज गोइंग टू बी अ ह्यूज पोर्शन ऑफ अमेरिकन political forum, at the same time masses who are going to preach their political masters for standing or rather abiding by Indian approach. त्यामुळे अमेरिका ही आत्ताच्या घडीला टिल देअर इलेक्शन्स, नेक्स्ट प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स, ते डेफिनेटली भारताच्या बाजूनी रादर चीनच्या विरोधात कुठल्या ना कुठल्या प्रकारे कायम त्यांचं पोस्चर राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि वी शुड बी डेफिनेटली अश्युअर्ड की आत्ताच्या घडीला अमेरिकेसाठीही तेच सोयीचं आहे आणि ते तसंच करत राहणार ऍटलिस्ट प्रेसिडेन्शियल इलेक्शन पर्यंत. त्याच्यानंतर कोण निवडून येते त्याच्यावर बरंच काही अवलंबून राहील. पुढचा एक प्रश्न होता, गलवान सारख्याच अजून अशा कोणत्या जागा आहेत की ज्या भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत? Yes, there are n number of such patches all along. Let's start from Siachen Glacier. आपण गुगल अर्थ वरती नक्की हे सर्व पाहावं. आपण गुगल अर्थ वरती जर पाहिलं तर डाव्या हाताला पाकिस्तानकडनं येणारी जी LC किंवा LOC ज्याला म्हणतो ती येते आणि सियाचीनच्या अलीकडेच ॲब्रप्टली थांबते. तर हे असं कसं थांबू शकतं? कुठलीही बॉर्डर आपल्याला इट हॅज टू बी अ कंटिन्युअस बॉर्डर, तर ती थांबते कशी या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडं वरती गेलं तर पाकिस्ताननी भारताकडनं जो कब्जा केलेला काश्मीर आहे त्या POK मधला काही पार्ट चीनला अनधिकृतपणे दिलेला आहे. तो भाग आपण बघितला तर तिथे एक रेड मार्क येतो. Let's go down to right hand side, that is eastern side towards Tibet. त्या ठिकाणी गलवान झालं. गलवान नंतर जे फिंगर म्हणजे जो पेंगॉंगसो लेक आहे त्यातले 4 फिंगर्स झाले. त्याच्यानंतर अजून खाली आलं तर त्यांनी हिमाचलच्याही काही बॉर्डर्स वरती असे पॅचेस क्रिएट केलेले आहेत. उत्तराखंड मध्येही काही पॅचेस क्रिएट केलेले आहेत. त्याच्यापैकी एक आत्ता कालापानी लिपू लेकचा आपण संदर्भ घेतला होता. असे रेग्युलर इंटरवल वरती बेसिकली दीज आर ऑल एंट्रन्स थ्रू वॉटर चॅनल्स. ही सगळी वॉटरशेडच्या संदर्भातली टेरिटोरियल ॲग्रेशन्स आहेत. त्यामुळे वॉटरशेडशी संदर्भात जर आपण तिथे अभ्यास केला या सगळ्या बॉर्डरवरती तर आपल्याला लक्षात येईल जी वॉटरशेड चायनीज साईडनी सुरू होते आणि इंडियन साईडला येते किंवा तिबेटियन साईडनी सुरू होते इंडियन साईडला येते, तिथे सगळीकडे त्यांनी हे पॉइंट्स क्रिएट करून ठेवलेले, डेलिबरेटली कुठे ना कुठे ॲग्रेशन केलेलं आहे. आणि ह्या पॉइंट्स वरती ते येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली आज गलवान होतं उद्या दुसरीकडे कुठेतरी असेल असे रेग्युलर इंटरवलवर त्यांनी पॉइंट क्रिएट केलेले आहेत. राईट अप टू आपलं एक्स्ट्रीम ईस्टर्न पोर्शन ऑफ अरुणाचल प्रदेश. तर हे सगळ्या पोर्शन वरती ते कुठे ना कुठेतरी हे सगळे जेव्हा प्रेशर कुठल्याही प्रकारे करायचं असेल तेव्हा हे चायनीज ॲग्रेशन आपण पाहायला मिळेल एवढं नक्की.
म्हणजे दिस माइट साऊंड अ बिट निगेटिव्ह थॉट, बट वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर सच सर्कमस्टान्सेस वेअर इन दे विल ट्राय अग्रेशन थ्रू दीज पॉइंट्स. हे गुगल अर्थ वरती आपल्याला सगळे लाल मार्कनी ओव्हल मार्क केलेले आपल्याला दिसून येतील पॉइंट्स. करेक्ट. एक प्रश्न असा होता की तिबेट, मंगोलिया यासारखे जे भाग आहेत ज्याच्यावर चीनचा आधीपासून आता कंट्रोल आहे, अशा भागामधून म्हणजे चीन कधी कंट्रोल लूज करू शकतं का? म्हणजे कोणत्याही कारणामुळे असू शकतं, तर त्यांचा कंट्रोल कधी ते लूज करू शकतात का? असा एक क्वेश्चन विचारला गेलाय. इट वुड बी टू अर्ली टू कमेंट ऑन इट. कारण चीन इतका म्हणजे त्यांच्या राजसत्तेचा लोकांवरती इतका प्रचंड कंट्रोल आहे की कुठल्याही प्रकारे तिथे होणारे उठाव म्हणा किंवा तिथे होणारे कुठलेही संघर्ष म्हणा ते तितक्या सहजपणे बाहेरच्या कुठल्याही देशांमध्ये, मीडियामध्ये ते येऊ देणार नाही. ऍट द सेम टाइम वी शुड बी फिलिंग हॅपी फॉर इट की एवढं सगळं त्यांचा प्रचंड प्रमाणावर कंट्रोल असतानाही आजच्या घडीला आपल्याला अधूनमधून या सर्व प्रांतांमधून कुठे ना कुठेतरी संघर्षाची ठिणगी निघताना दिसते, ऐकू येते. कधी कधी चुकून माकून व्हॉट्सअपवरती किंवा अदरवाईज मीडियामध्ये सुद्धाही आपल्याला त्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सो एवढ्या कन्फाइंड फोर्ट्रेस मधनं जर आपल्याला हे संघर्ष पाहायला मिळत असतील तर डेफिनेटली देअर इज अ रिझन टू थिंक की येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला तिकडे जसं पाकिस्तानची बरेच जण प्रेडिक्ट करतात की 6 शकलं होतील आणि पाकिस्तानचा तसाच अंत होईल की जेणेकरून भारताला फार संघर्ष करायची 10 years डाऊन द लाईन वेळ येणार नाही. चीनच्या बाबतीत ऑब्व्हियसली इट मे नॉट बी 10 years, इट माइट बी अ लिटल लॉंगर ड्युरेशन, बट वी कॅन डेफिनेटली होप फॉर द बेस्ट. आणि त्या दृष्टिकोनातनं आपली सर्व दृष्ट्या प्रयत्न भारतीय डिप्लोमसीनी किंवा राज्यकर्त्यांनी ऑलरेडी सुरू केलेले आहेत, ज्याचे परिणाम हळूहळू आपल्याला कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतात. सिमिलरली फक्त चीन असं नाही, नेपाळमध्येही आजच्या घडीला कुठेतरी मासेस मधनं एक निगेटिव्ह सूर अगेन्स्ट देअर पॉलिटिकल लीडर्स यायला सुरुवात झालेली आहे. आणि तो म्हणजे चीनचा निगेटिव्ह सूर येण्याच्या आधी नेपाळमधनं डेफिनेटली आपल्याला कुठेतरी तो निगेटिव्ह सूर विच इज गोइंग टू बी फ्रुटफुल फॉर इंडिया असा येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ती लवकरच सत्यातही उतरू शकते. आता एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण. एक असा प्रश्न होता की आपण आता प्रसार माध्यमांमध्ये ऐकतोय की चीनने भारताच्या भागामध्ये 2 किलोमीटर किंवा ठराविक किलोमीटर अंतर घुसखोरी केली आहे. तर नक्की ते काय आहे, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? येस, घुसखोरी म्हणणं फार चुकीचं आहे. मगाशी जे मी सांगितलं त्यामध्ये जी LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, त्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मध्ये कोणीही अल्टरेशन करू शकत नाही. त्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या अलीकडे काही किलोमीटरवर भारतीय डिफेन्सेस आहेत आणि पलीकडे काही किलोमीटरवर चायनीज डिफेन्सेस आहेत. अँड वी कीप ऑन पेट्रोलिंग दोज पॉइंट्स. वेरएज चीननी काय केलं तर गलवानच्या त्या LAC पासनं जेमतेम काही अंतरावर चायनीज बॉर्डर मध्येच म्हणजे त्यांच्याच तिबेट अक्साई चीनच्याच पोर्शन मध्ये तिबेटियन साईडलाच त्यांनी काही डिफेन्सेस कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात केली. दे स्टार्टेड होल्डिंग दोज एरियाज विथ परमनंट डिफेन्सेस विच वॉज अगेन्स्ट द अग्रीमेंट बिटवीन बोथ द नेशन्स. आणि त्याच्यासाठी भारताने त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बांधू शकत नाही. तर त्या ठिकाणी जो संघर्ष सुरू झाला त्याची परिणिती 15 जूनला पाहायला मिळाली. त्याच्या आधी काय घडलं तर चीननी ते डिफेन्सेस बांधले. दे स्टार्टेड होल्डिंग दोज डिफेन्सेस. भारताने त्यांचं ऑब्जेक्शन नोंदवलं. छोट्यातल्या छोट्या लेवलपासून ते एस्केलेट होत 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 मिलिटरी लेवलपासून डिप्लोमसी लेवलला पोहोचलं. डिप्लोमसी लेवलला जाऊन त्याची इट वॉज डिसाइडेड दॅट दे विल फॉल बॅक फ्रॉम देअर डिफेन्सेस आणि ते त्यांच्या चायनीज भागामध्ये परत जातील असं ठरलं. तर ते जाण्याविषयी जेव्हा ठरलं त्याच्यानंतरही ते परत गेले नाहीत. म्हटल्यानंतर 15 जूनच्या रात्री भारतीय सैनिक जेव्हा परत तिथे पेट्रोलिंगला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दिस
ज्याला आपण म्हणू की नो मॅन्स लँड म्हणणं चुकीचं, कारण LAC इज नॉट नो मॅन्स लँड. ती ऍक्च्युली लाईन आहे, त्या लाईनच्या अलीकडे आणि पलीकडे असंच आहे. नो मॅन्स लँड हा प्रकार तिथे नाहीये, कारण फक्त एवढंच आहे की ते अंडरस्टूड आहे की तिथे कोणी बांधकाम करू शकत नाही, तिथे कोणी परमनंटली राहू शकत नाही. तर ते परमनंटली राहत आहेत हे बघितल्यावर ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन घेऊन त्याला एस्केलेशन करून ते ऑब्जेक्शन नलिफाय करत चीननी अग्री केलं की आम्ही परत जाऊ. अग्री केल्यानंतरही ते परत गेले नाहीत. आणि 15 जूनला जेव्हा सेम गोष्ट कन्व्हे करण्यासाठी भारतीय फौजा तिथे LAC वर गेलेल्या असताना त्या LAC वर झालेला तो संघर्ष होता. आणि त्या LAC वर संघर्ष होऊन तिथे जी हानी दोन्हीकडे होणं अनफॉर्च्युनेटली झाली, ती झाल्यानंतर अगेन इट वॉज एस्केलेटेड टू डिप्लोमसी लेवल अँड देन फायनली चायनीज काउंटर पार्ट ऍक्सेप्टेड, येस वी विल गो बॅक, आणि असं म्हणत ते 2 किलोमीटर मागे गेले. आता ह्याला कोणी म्हणत असेल की ते चीन भारतात 2 किलोमीटर आतमध्ये आला आणि नंतर मागे गेला, तर तो शुद्ध मूर्खपणा आहे आणि मिसगायडिंग करण्याचा एक प्रकार आहे. सो असं काही घडलेलं नाहीये. डेफिनेटली चायनीज अग्रेशन कुठल्याही प्रकारे भारतीय टेरिटरीवर झालेलं नाही. इट वॉज बँग ऑन LAC विच नाऊ दे हॅव अगेन फॉलन बॅक. धन्यवाद सर. तुम्ही एवढे आम्हाला चांगले मार्गदर्शन केले आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आता सर्वांनाच मिळाली असतील. त्यामुळे तुमचे सर्वांच्या वतीने मी आभार मानते. कार्यक्रमाची सांगता आपण पसायदान घेऊन करू. त्यामुळे मी निनाद जोशीला विनंती करते की त्यांनी पसायदान घ्यावे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, आहोईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद. धन्यवाद निनाद. आपण आता आजचे सत्र इथेच थांबवत आहोत. उन्नयन विचारमालेच्या पुढच्या सत्राबद्दल लवकरच माहिती मिळेल.
तर आपण पुन्हा पुढच्या सत्रामध्ये नक्की भेटू. धन्यवाद.